प्रियाला प्रीत कळेना। मला तुझा 1 महिन्यातला इन्कम हा 1 लाख रुपयाचा अपेक्षित आहे। 30 दिवसाची मी तुला मुदत देतो आणि समजा जर तू ते कमवू शकलास तर मी तुम्हा दोघांच्या मध्ये अजिबात येणार नाही। पण तोपर्यंत तुला आणि शमिकाला एकमेकांना भेटता किंवा बोलता अजिबात येणार नाही। आता शमिकाशी लग्न करेन फक्त तुमच्या संमतीने आणि तुमच्या आशीर्वादानंच। याच्यानंतर आपली भेट होईल 30 दिवसानंतर माझ्या सगळ्या अटी पूर्ण केल्याच्या नंतर। चला पाहिजे आता आपण परत यायचं ते शमिकाला न्यायला। चल अभिजित, अभिजित, कारण नसताना ही अट टाकायची काय गरज होती अंकलला? आता आपल्याला परत सगळा नवा विचार करावा लागणार, नवा ट्विस्ट। जय, मी वाटेल ते करायला तयार आहे, पण शमिका आणि अभिजितला एकत्र अजिबात नाही बघू शकत। त्या दोघांची अट मी याच्यासाठी मान्य केली कारण मला शमिकाला घरामध्ये अडकून ठेवायचं होतं। त्या दोघांचा पक्का निर्धार होता, कितीही डोकी फुटली, कितीही रक्त वाया गेलं तरी सुद्धा आम्ही विरोध सहन करणार नाही म्हणून। अशा परिस्थितीमध्ये मला जो योग्य वाटला तोच निर्णय मी घेतला प्रिया। आणि तू कशाला एवढी काळजी करतेस? जो माणूस इतक्या वाईट थराला जातो त्याचे स्टार्स कधीच चमकत नाहीत प्रिया। काळजी करू नकोस, मी नक्की स्वतःला सिद्ध करेन। मला खात्री आहे तू स्वतःला सिद्ध करशील। कुणीसे म्हटलंय अभी की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, है ना? म्हणूनच मी 4 कंपन्यांमध्ये ऍप्लिकेशन्स दिलेत। आज आय होप एखाद्या तरी कंपनीत काम होईल। अरे तुला नक्की नोकरी मिळेल। मला वाटलं होतं मी समजावल्यावर तू वागशील त्याप्रमाणे, तुला सगळं समजलं, पण तू पुन्हा तेच केलंस जे तुला करायचं होतं। पुन्हा पालथ्या गडावर पाणी का केलंस तू असं? मला माझा बदला घ्यायचा होता म्हणून मी हे सगळं केलं। दॅट्स ऑल। अभिजित आणि शमिकाचं एकमेकांवर प्रेम आहे, तसंच माझंही माझ्या मॉमवर प्रेम आहे, आणि मी जे काही केलं ते फक्त माझ्या मॉमसाठी केलं। पण रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, तू वाईट मुलगी नाहीयेस, पण तू ज्या मार्गाने जातीयस तो मार्ग मात्र नक्कीच वाईट आहे। आणि तुला योग्य मार्गावर आणल्याशिवाय मीही स्वस्थ बसणार नाही। 1 लाख रुपये 1 महिन्यात तू कसं आणणार आहे मला खरंच नाही माहिती। मलाच आता काहीतरी करायला लागणार। मला माहितीये शमी, डॅडनी ही अट का घातली। म्हणजे हे सगळं त्या प्रियामुळे घडलं ना? एवढं सगळं रामायण त्या प्रियामुळे झालं ना? अश्वती, हे बघ, प्लीज तू या सगळ्यामध्ये पडू नकोस। हा माझा आणि प्रियाचा प्रॉब्लेम। मला सगळ्यांना दाखवायचंच आहे ही प्रिया काय चीज आहे ते। माझी या प्रियाला